आजच्या गोष्टीचे नाव आहे टोपीवाला आणि माकडे. एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला जंगलातून जात असे. दुपारी उन्हामुळे थकल्यामुळे तो एका झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी बसला. थोड्याच वेळात त्याला झोप लागली. त्याच्या टोपलीतील सर्व रंगीबिरंगी टोप्या झाडाखालीच होत्या. झाडावर काही माकडे राहत होती. त्यांनी त्या टोप्या पाहिल्या आणि उत्सुकतेने झाडावरून खाली येऊन प्रत्येकाने एक एक टोपी उचलली आणि आपल्या डोक्यावर घातली. काही वेळाने टोपीवाला जागा झाला. तो घाबरून गेला. त्याच्या साऱ्या टोप्या गायब झाल्या होत्या. तो इकडे तिकडे पाहू लागला आणि वर झाडावर बघितले तर काय, सर्व माकडे टोप्या घालून झाडावर बसलेली होती. त्याला खूप राग आला आणि तो विचार करू लागला की आता काय करायचं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की माकडे नक्कल करतात. त्याने लगेच स्वतःच्या डोक्यावरील टोपी काढली आणि जमिनीवर फेकून दिली. हे पाहून सर्व माकडांनी आपापल्या टोप्या काढून खाली फेकल्या. टोपीवाल्याने पटकन सर्व टोप्या उचलल्या आणि आपल्या टोपलीत भरल्या आणि आनंदाने पुढच्या गावाकडे निघून गेला. बोध, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.